नमस्कार मंडळी. तर छान अशी दिवसाची सुरुवात झाली. तर रुद्रला मी कपाट लावायला सांगितलं होतं. त्यांचे कपडे लावत होते ते. आणि मस्तपैकी नाश्त्याला म्हटलं मॅगी बनवावं, कारण किराणा काही आणला नव्हता अजून. तर मग घरात जे शिल्लक होतं त्याच्यातच म्हटलं मॅगी वगैरे बनवून घ्यावं. छान अशी गरम गरम मॅगी केली, नाश्ता वगैरे केला मस्तपैकी, कारण परत पुढच्या कामांना पण लागायचं आहे. आणि इथं मग घरातलं वगैरे सगळं आवरून घेतलं, ज्या ज्या गोष्टी सेट होता येईल तेवढ्या करून घेतल्या, कारण परत मला संध्याकाळी पण निघायचं आहे पुण्याला. आणि इथे मग भावाचं चाललं होतं AC लावायचं काम, ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू होत्या त्या मग लावून घेतल्या, TV AC आणि RO वगैरे पण. इथं ROवाला पण आला होता, मग लगेच RO वगैरे पण फिटिंग करून घेतला. आणि लगेच मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले, कारण लगेच 11 वाजता मला पुण्याला ट्रेन होती. त्यासाठी एक महिना मला मम्मीकडेच काढायचं आहे, कारण मुलांच्या स्कूल आहेत तोपर्यंत म्हटलं मम्मीकडेच राहावं. आणि इथे मग छानपैकी सगळं घरातलं आवरून घेतलं, जेवण वगैरे केलं मस्तपैकी, आणि लॉक वगैरे करून आम्ही निघालो स्टेशनला. आणि मग रुद्रचे पप्पा येत होते आम्हाला सोडायसाठी भरूचच्या स्टेशनला. म्हटलं मग चला आता उशीर नको व्हायला म्हणून पटकनच निघालो होतो घरातून, कारण कधी कधी ट्रेन पण लेट होते, नाही तर कधी लवकर येते, असं होतं. मग इथं स्टेशनवर वगैरे आलो. रुद्रसमर्थाच्या पप्पांना बाय बाय केलं. आणि इथं जनरल डब्बाच भेटला होता आम्हाला, रिझर्वेशन काही केलं नव्हतं. मग असं गर्दीत दाटीवाटीने आम्हाला जावं लागलं. मुलांना ॲडजस्ट करून दिलं, त्यांच्या सीट दिल्या मस्तपैकी, त्यांची झोप वगैरे झाली. सकाळ सकाळी मस्त लोणावळ्याला उतरलो आणि इथं छान असं जरा रिलॅक्स झालो. तर चला व्हिडिओला इथं एंड करते.